नमस्कार, मी गुणवंत दांगट तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला। या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला आणि या हल्ल्याचा बदला म्हणून भारत सरकारने पाकिस्तानवरती ऑपरेशन सिंधूरच्या अंतर्गत हवाई हल्ले केले। या भारताने पाकिस्तानवरती हवाई हल्ले केले, यामध्ये दहशतवाद्यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलं आणि या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले। बिथरलेल्या पाकिस्तानने सीमावर्ती भागामध्ये गोळीबार सुरू केला। पाकिस्तानने भारतावरती हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्यांनी हाणून पाडला। यानंतर पाकिस्तान सर्वच आघाड्यावरती सपशेल अपयशी ठरताना आता पाकिस्तानने अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे। आपलं अपयश लपवण्यासाठी खोट्या बातम्या सोशल मीडियावरती पसरवण्याचं काम पाकिस्तान करत आहे। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। एक महिला विमानातून उतरत आहे, एक सैनिक त्या महिलेला ताब्यात घेताना दिसते। याच व्हिडिओतून भारतीय वायुसेनेच्या पायलट शिवानी सिंह यांना पाकिस्तानने पकडले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय। मात्र याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पाकिस्तानचं पित्तळ उघड केलं आहे। मात्र अशी कोणतीही घटना घडली नाही। शिवानी सिंह या सुरक्षित आहेत असं PIBनं स्पष्ट केलेलं आहे आणि पाकिस्तानचा जो दावा होता तो खोडून काढलेला आहे। पाकिस्तान सातत्याने या युद्धकाळामध्ये खोट्या बातम्या पसरवत आहेत, सोशल मीडियावरती अफवा पसरवत आहेत। भारतीय नागरिकांना PIBनं आव्हान केलं आहे की अशा खोट्या बातम्यांना दुर्लक्ष करा आणि जी माहिती तुमच्याकडे अधिकृत येते, भारत सरकारकडनं येते, तीच लोकांमध्ये पसरवण्याचं काम करा। भारतीय नागरिकांना हेही आव्हान भारत सरकारनं केलेलं आहे की खोट्या बातम्यापासून तुम्ही दूर राहा, अफवापासून दूर राहा। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।